नमस्कार, मी उमेश भोंगडे. बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. विधानसभेच्या आखाड्यात आपण आष्टी, पाटोदा आणि शिरूर या 3 तालुक्यांचा मिळून जो मतदारसंघ बनलाय, त्या मतदारसंघाचं एकूण तिथलं राजकारण आणि इथे निवडणुकीत तिथं साधारण तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तर त्या संदर्भात आपण अविनाश थोरात यांच्याकडनं तो मतदारसंघ समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. मला सांगायला आवडेल की आपण हा आखाडा सुरू केल्यापासून राज्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघांचं विश्लेषण करतोय, आढावा घेतोय. हा त्या विश्लेषणातला हा 50वा भाग आहे. एका अर्थानं हे मोठं यश आहे, मोठा आकडा आहे, कारण सलगपणे गेल्या महिनाभरात या सगळ्या मतदारसंघांचं विश्लेषण करत आपण एक करत आपण 50 मतदारसंघ करू असं खरं तर वाटत नव्हतं. आपण 50 मतदारसंघाचा टप्पा आज पार करतोय. या मतदारसंघातले जे विद्यमान आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडनं किंवा महायुतीकडनं त्यांना पुन्हा उमेदवारी मिळू शकलेली नाहीये. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण भावांच्या आग्रहाखातर सुरेश धस यांना भाजपची उमेदवारी या मतदारसंघातून मिळालेली आहे. तिसरे महत्वाचे उमेदवार म्हणजे मेहबूब शेख, जे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि गेल्या वर्षभरामध्ये ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या काही घडामोडी होत आहेत त्याच्यामध्ये ते खूप आघाडीवरती आहेत. तर ही लढत तिरंगी होतीये की आजबेंच्या माघारीमुळं दुरंगी होती हे आपल्याला 4 तारखेला कळेल. पण आत्ताच तिथलं चित्र हे तिरंगी स्वरूपाचा आहे. हा एकूण बीड जिल्ह्यातला जो मतदारसंघ आहे तो 3 तालुक्यांचा बनलेला आहे. खर तर अनेक लोकांना फार चर्चेत नसलेला, फार माहिती नसलेले हे 3 तालुके आणि त्या 3 तालुक्यांचा मिळून बनलेला मतदारसंघ. असे अनेक राज्यात तालुके आहेत, अनेक मतदारसंघ आहेत ज्याची फार चर्चाच होत नाहीये. त्यामुळे आपण अगदी जाणीवपूर्वक या मतदारसंघातलं एकूण काय वैशिष्ट्य आहे, 3 तालुक्यांचं वैशिष्ट्य काय आणि आत्ताची राजकीय परिस्थिती काय हे आपण अविनाश थोरात यांच्याकडनं समजून घेणार आहोत. अविनाशजी, सुरेश धस तर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप असा त्यांचा बराच प्रवास आहे आणि गेले काही वर्षापासून ते पुन्हा भाजप सोबत आहेत. त्यांच्यासाठी जो आग्रह होता तो प्रत्यक्ष निवडणुकीत मतदानात यशस्वी होण्याची शक्यता वाटते का? सुरेश धस यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे की त्यांना या निवडणुकीत पहिल्यांदा असं झालं की महायुतीमध्ये जो त्यांनी एक नियम ठरवला होता की विद्यमान आमदार लाच परत एकदा उमेदवारी द्यायची, तर तो नियम मोडलाय. म्हणजे आता बाळासाहेब आजबे यांनी अर्ज भरला असला तरी स्वतः धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे की बाळासाहेब आजबे अर्ज माघारी घेतील. तर सुरेश धस यांनी मुंडे कुटुंबावर जी निष्ठा ठेवली, म्हणजे मधल्या काळात ते जरी राष्ट्रवादीत आले असले तरी मुंडे कुटुंबावर त्यांची एक निष्ठा आहे आणि त्या निष्ठेचं फळ त्यांना मिळालेले. पंकजा मुंडे यांनी त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केले. म्हणजे एक आणखी असं आहे की बीड लोकसभा मतदारसंघामध्ये परळीनंतर फक्त या मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना लीड होतं, 32,000चं लीड होतं आणि त्या लीड मागे पूर्णपणे सुरेश धस यांचं सगळं काम होतं. हे सगळं पक्षाला माहिती आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी तिकीट दिले. बाळासाहेब आजबे हे गेल्या वेळी निवडून आले होते, त्यावेळेस त्यांनी अगदी म्हणजे भीमराव धोंडे भाजपचे उमेदवार होते, तर त्यांचा पराभव केला होता. परंतु आता या मतदारसंघातले साधारणतः आक्रमक नेतृत्व म्हणून सुरेश धस यांची ओळख आहे. म्हणजे आपण पाहिलं असेल की ते पर्यटन मंत्री होते आणि त्यावेळेस खूप गाजले होते की जेव्हा हिमाचल प्रदेशात एक प्रलय आला होता त्यावेळेस महाराष्ट्रातील भाविकांना सोडवण्यासाठी त्यांनी तिथे जाऊन सगळ्या भाविकांना आणलं होतं. त्यावेळेस खूप त्यांचा तो सगळा हे झाला होता. तर त्याच्यामुळे एक आक्रमक नेतृत्व म्हणून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांनी त्यांना पसंती दिली आणि त्याच्यामुळे सुरेश धस यांच्या बाबत मला असं वाटतं की भाजपकडून तरी काही प्रश्न नाहीये. अजित पवार गटाकडून सुद्धा बाळासाहेब आजबे यांना कदाचित खाली बसवण्याची शक्यता आहे, कारण धनंजय मुंडे स्वतः त्यासाठी प्रयत्न करतायत आणि धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना डावलून मला वाटतं की अजित पवार बीड जिल्ह्यात काही करतील असं वाटत नाही. बरोबर. धस यांचं एकूण वक्तृत्व शैली हा त्यांचा विशेष आहे, त्यांची भाषणाची पद्धत. आणि हे अविनाशजी, हा जो मतदारसंघ आहे म्हणजे 3 तालुक्यांचा मतदारसंघ, दुर्लक्षित मतदारसंघ आणि फारसं महाराष्ट्राला परिचित म्हणजे चर्चेतला मतदारसंघ फारसा कधीच नव्हता. मी फारशी चर्चा ऐकली नाही. आपण प्रेक्षकांना तिथली एकूण सामाजिक परिस्थिती, रोजगाराच्या संधी, काय औद्योगिकरण आणि एकूणच राजकारण, भौगोलिक दृष्ट्या मतदारसंघ असं थोडं समजावून सांगता येईल? हा आष्टी, शिरूर आणि पाटोदा
तर पाटोदा तालुक्याचं विभाजन करून शिरूर तालुक्याची निर्मिती झाली आणि आष्टी तालुका आहे, कडा आष्टी असं आपण म्हणजे हो, म्हणतो, हो. तर तो आष्टी तालुका. तर या मतदारसंघात म्हणजे अत्यंत दुष्काळी भाग, म्हणजे बीड जिल्हा हा दुष्काळी आहेच, पण बीड जिल्ह्याचा एक भाग जो आहे तो गोदाकाठचा जो भाग म्हणतात, म्हणजे गंगा म्हणतात गोदावरी तिथं, तो गोदाकाठचा माजलगाव वगैरे हा परिसर खूप सुपीक आहे. म्हणजे खूप तिथं सिंचनाच्या सोयी वगैरे आहेत. पण या भागामध्ये सिंचनाच्या सोयी काही नाही. तिथे एक सिंदफणा नावाची नदी आहे, ती नदी म्हणजे आपण पाहतो की ती नदीला कधीतरी पाणी येतं, अशा पद्धतीचं आहे. आणि रोजगाराच्या संधी म्हणावं तर रोजगाराच्या संधी अजिबात नाहीत. इथला बहुतांश लोक हे पुण्यालाच म्हणजे पुणे किंवा मुंबईला नोकरीला आहेत. आणि काहीच सोयी नसल्यामुळे साधारणतः इथलं वातावरण इथलं हे, पण फक्त या भागामधलं सामाजिक वातावरण जर सांगायचं तर मराठा समाज आणि वंजारी समाज हे इथं अगदी म्हणजे डॉमिनेटेबल आहेत. आणि मराठा समाज साधारणतः म्हणजे ह्या मतदारसंघापुरता विचार केला तर मराठा समाज हा साधारणतः 1,30,000 आहे आणि वंजारी समाज हा साधारणतः 80,000 आहे. त्याशिवाय मग धनगर समाज 32,000, मुस्लिम समाज 19,000 असं साधारणतः आहे. माळी समाज आहे बऱ्यापैकी, तर माळी समाजाचंही चांगलं मतदार आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत हा या मतदारसंघाने कायम राज्याचं जे नेतृत्व आहे त्याला साथ दिलेली आहे. म्हणजे गोपीनाथ मुंडे असतील तर त्यांना साथ दिली, नंतर शरद पवारांना साथ दिली, परंतु तरीही या मतदारसंघामध्ये म्हणावा असा विकास झालेला नाही. सिंचनाच्या सोयीच नाही. म्हणजे आपण असं पाहिलं की आपण जे आता सगळे विधानसभा मतदारसंघाचं करत होतो, म्हणजे आपण मगाशी बोलत होतो कडेगाव सारख्या ह्याच्यात म्हणजे एक योजना आणली आणि त्या कडेगावचं संपूर्ण स्वरूप पाठवून गेलं, परंतु अजूनपर्यंत तरी बीड जिल्ह्यातले अनेक भाग असे आहेत की जिथं काही होत नाही. पण तिथं दुसरं असं होतं की तिथलं सामाजिक वातावरण हे अत्यंत बिघडलेलं आहे आणि ह्या सगळ्या बिघडलेल्या वातावरणाचा निवडणुकीवर परिणाम होतो. मग हे जातीवर मतदान होतं, धर्मावर मतदान होतं आणि हे सगळं मतदान ते त्याच्यामुळे काय होतं की बाकीचे सगळे जे काही मूळ प्रश्न जे आहेत ते सगळे प्रश्न बाजूला पडतात, चर्चाच होत नाही. आता सुरेश धस यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे सुरेश धस यांनी त्या काळात खूप प्रयत्न केले, पण त्यांना म्हणावी अशी साथ मिळाली नाही. म्हणजे त्यांना राज्याच्या नेतृत्वाकडून मिळाली नाही किंवा म्हणावी अशी साथ मिळाली नाही. तर त्याच्यामुळे या भागामध्ये कंपन्या किंवा म्हणजे आपण जे म्हणतो ना कारखानदारी येणं तर शक्यच नाही. फक्त एकच आहे की या भागामध्ये धार्मिक पर्यटन स्थळ खूप आहेत आणि प्रामुख्याने वंजारी समाजाचे जे भगवानगड वगैरे हे सगळे जे आहेत तर ते खूप आहेत. आणि त्याच्या दृष्टिकोनातून पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्याचा विकास करण्याच्या दृष्टीने सुरेश धस यांनी पर्यटन मंत्री पद स्वतः मागून घेतलं होतं आणि त्यांनी त्या भागाचा बऱ्यापैकी विकास केला, परंतु अजून एक खूप गोष्टी बाकी आहेत. बरोबर. हा मतदारसंघ आपण समजून घेऊयाच. त्याआधी मी प्रेक्षकांना एक आवाहन करतो की आपण जसा कौल जनतेचा हा खरोखर मतदारांच्या मनात त्या त्या मतदारसंघात काय आहे, त्यांना कोणत्या उमेदवाराला त्यांची पसंती आहे असं आपण विचारत असतो. चर्चा करत असतानाच आपण आपला कौल द्यावा अशी विनंती आहे. या मतदारसंघात बाळासाहेब आसबे आहेत, सुरेश धस आहेत आणि मेहबूब शेख आहेत. तर आपल्या पसंतीचा उमेदवार कोण, आपण जर मतदान केलं तर ते वाचकांच्या दृष्टीनं तिथला अंदाज येण्याच्या दृष्टीनं अधिक सोपं जाईल. मी पुढचा प्रश्न असा आहे माझा की मेहबूब शेख हे खरं तर बऱ्यापैकी मुंबई औरंगाबाद असं असताना ते या मतदारसंघात मूळ गाव वगैरे आहे का त्यांचं? शिरूर तालुक्यातील पिंपळनेर नावाचं गाव आहे, तर त्या गावातले हे मेहबूब शेख आहेत. आपल्याला अनेकदा असं होतं की बाहेर विकायला लागल्यानंतर ते मग गावात जातं, म्हणजे आपण म्हणतो ना जे बाहेर जे विकतं ते गावात पिकतं. तर त्याच्यामुळे ते मेहबूब शेख यांना असं वाटलं की आपण यावेळेस विधानसभेची निवडणूक लढवली. शरद पवार यांचं जेव्हा राजीनामा त्यांनी दिला होता तर त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं होतं की मेहबूब शेख असे ओरडत होते आणि अजित पवारांनी त्यांना असं झापलं होतं. हा झापलंच होतं की ए मेहबूब तू काय असं नाही असं ते म्हटले होते. तर मेहबूब शेख यांच्याबद्दल खूप तसे आक्षेपही आहेत. त्यांच्यावर एकदा बलात्काराचा आरोप झाला होता. त्यांची भाषा अनेकदा अशी घसरते, म्हणजे चित्रा वाघ यांनी त्यांच्या विरुद्ध खूप बोलल्या होत्या. सुसंस्कृत माणूस बोलावं तसं ते बोलत नाहीत, कारण त्यांचे बरेच व्हिडिओ चित्रा वाघांच्या संदर्भात असतील. ठीक आहे, वाद असेल, राजकीय वाद असेल, पण ती जी भाषा आहे ती खूपच आक्षेप, म्हणजे ती कुणीच मान्य करू शकत नाही. चूक चित्रा वाघांची आहे, मेहबूब शेखांची की आणखी कोणाची हा वेगळा भाग आहे, पण जी भाषा ती मात्र फार आक्षेपार्ह. म्हणजे एका महिलेबद्दल अशा पद्धतीने तुम्ही बोलू शकत नाही. म्हणजे एखाद्याने आपण म्हणतो ना की एखाद्याने गाय मारली म्हणून तुम्ही वासरू मारत झाला तर ते चालत नाही. परंतु काय की आता एक म्हणजे आता हा विषय वेगळा, परंतु काही युवक नेते जे आहेत ना तर त्यांना असं वाटतं की आक्रमकपणे आक्षेपार्ह बोललं म्हणजे आपण संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध होऊ. म्हणजे मेहबूब शेख यांना असं वाटतं की आपण अशा पद्धतीने काही बोललो. तुम्ही पाहिलं तर आता सध्या राष्ट्रवादीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यानंतर जर कोणाची वक्तव्य जर टीव्हीवर येत असतील ती मेहबूब शेख यांची, परंतु ती वक्तव्य कशामुळे येतात तर तुम्ही म्हणता ती आक्षेपार्ह भाषेमुळेच खरं तर जास्त आक्षेपार्ह भाषेमुळे, कारण काय टीव्हीला हवं असतं, ते टीव्हीला ते काहीतरी असं ते ट्रेंडिंग झालं काय ते हवं असतं. पण हा तर मुळात मुद्दा राहिला असा की आता मेहबूब शेख हे
जर या भागात मग त्यांची ताकद नेमकी किती आहे तिथं? ताकद असं म्हणायचं तर महबूब शेख यांची अजिबात ताकद नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आता तिथे तसा उमेदवार नव्हता, तर त्याच्यामुळे मग एक उमेदवार आपण द्यावा, मग तो उमेदवार भाषणबाजी करेल आणि मग काय होतं की अशा पद्धतीचा एखादा उमेदवार आला तर तो उमेदवार चर्चेत आणतो मतदारसंघ. कारण या मतदारसंघात पहिली गोष्ट म्हणजे पंकजा मुंडे, आता त्यांना धनंजय मुंडे मिळाले, त्याच्यामुळे धनंजय मुंडेंचं प्रचंड हे प्रभाव आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सुरेश धस यांचं स्वतःचं म्हणजे ते काय असे काही यांच्या सावलीत राहणारे नेते नाही, खरडे वक्ते आणि रांगडं व्यक्तिमत्व. त्याच्यामुळे काय की ते प्रत्येक ठिकाणी जातात. म्हणजे कोरोनाच्या काळात सांगतो, कोरोनाच्या काळात हे सगळे नेते बाहेर गेले होते. सुरेश धस एकटे होते की त्यांनी आष्टी, शिरूर, पाटोदा या सगळ्या भागामध्ये कोरोना सेंटर सुरू केले. कोरोना सेंटरमध्ये ते स्वतः जायचे. म्हणजे त्यांचे त्या काळात अनेक व्हिडिओ झाले होते की लोक त्यांना म्हणायचे की अहो तुम्ही जाऊ नका, ते म्हणायचे काय नाही होत, म्हणजे असं अशा पद्धतीचं ते बोलायचे. तर त्याच्यामुळे कसं होतं की लोक शेवटी ते लक्षात ठेवतात. जेव्हा तुमचं ठीक आहे, तुमचं वक्तृत्व चांगलं आहे, तुमचं हे चांगलं आहे, परंतु महबूब शेख यांचा सारखा एखादा नेता असा अचानक येतो, तो गावात राहिलेला नसतो, मग तो म्हणतो की मला आमदार व्हायचंय. तर ह्या बाबतीत मला असं वाटतं की म्हणजे कुठल्याही पक्षाचा असो, जो माणूस त्या भागामध्ये काम करतोय, म्हणजे आता सुरेश धस आहेत, भीमराव धोंडे आहेत, बाळासाहेब आजबे आहेत, ते त्या भागात काम करतात. तर त्या भागात काम करणाऱ्या फक्त केवळ तुमच्या एखाद्या प्रसिद्धीच्या जोरावर तुम्ही येऊन तिथल्या लोकांना करायचं आणि नंतर परत तुम्ही राज्याचं राजकारण करण्यासाठी जायचं, हे योग्य नाही असं एक वाटतं. म्हणजे कुठल्याही पक्षाच्या केवळ आपण राष्ट्रवादी शरद पवार या एकूण मतदारसंघाचा म्हणजे मी हा थोडासा प्रेक्षकांच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं या मतदारसंघांची फार चर्चा कधी होत नाही. मी पुन्हा त्या अँगलनी थोडंसं विचारतो. या मतदारसंघाचा आधीचा इतिहास साधारण सांगता येईल आपल्याला गेल्या 15-20 वर्षाचा? यादीचे आमदार मला वाटतं या अगोदरचे आमदार बाळासाहेब आजबे होते, 2019 मध्ये ते निवडून आले. तर त्याच्या अगोदर 2014 मध्ये भाजपने भीमराव धोंडे यांना म्हणजे झालं असं होतं की खरं म्हणजे सुरेश धस हे मुंडे गटाचे, गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत निष्ठावान. गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना साधारणतः 97-98 साली जिल्हा परिषदचं अध्यक्षपद दिलं होतं आणि त्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं. 99 साली त्यांना तिकीट दिलं, 99 साली ते 65,000 मतांनी निवडून आले. त्यानंतर 2004 साली तिकीट दिलं, त्यानंतरही ते निवडून आले. 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि 2009 मध्ये ते निवडून आले. 2014 मध्ये भीमराव धोंडे यांनी त्यांचा पराभव केला आणि तो पराभव अगदी 5,982 मतांनी झाला होता. आणि त्यानंतर 2019 मध्ये त्यांना उमेदवारी दिली नाही. भीमराव धोंडे आणि बाळासाहेब आजबे अशी लढत झाली. तर त्यावेळी तिथल्या सगळ्या लोकांचं म्हणणं होतं की सुरेश धस यांना भाजपने तिकीट द्यावं. परंतु त्यावेळी राज्याच्या राजकारणात आपल्याला माहिती आहे की त्यावेळेस राज्याच्या राजकारणात साधारणतः पंकजा मुंडे यांचे शब्द थोडासा त्याला फार वजन नव्हतं. त्यावेळेस धनंजय मुंडे इकडे आले नव्हते, तर त्याच्यामुळे त्यावेळेस सुरेश धस यांना उमेदवारी मिळाली नाही. परंतु त्यांनी एक ठेवलं की त्यांनी बंडखोरी वगैरे केली नाही. म्हणजे 3 वेळा जो माणूस आमदार जातो त्यांनी बंडखोरी करणं वगैरे असं काही साहजिक असतं, परंतु त्यांनी बंडखोरी केली नाही. तरीही हे राष्ट्रवादीकडून बाळासाहेब आजबेंकडून भीमराव धोंडे यांचा पराभव झाला. मग त्यामुळे आता चूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी सुधारली आहे आणि त्यांना उमेदवारी दिली. आता उत्सुकता हीच आहे की अजित पवार हे बाळासाहेब आजबेंना खाली बसवतील, भाजपकडून भीमराव धोंडे यांना हे करण्यात येईल. आता या मतदारसंघाचं आणखी एक वैशिष्ट्य की तिथं वाल्मिकांना कराड नावाचे म्हणजे मॅनेजमेंट गुरु म्हणले जातात, ते धनंजय मुंडे यांचे बॅकबोन असं म्हणले जातात या मतदारसंघाचे. म्हणजे आपल्याला अनेकदा माहित नसतं की अशी अनेक माणसं असतात जी हे एखादा नेता आपल्याला दिसत असतो त्याचं खूप मोठं म्हणजे तो किती हे होतो, त्याचं सगळे जे पाहत असतात ते पाहतात. तेही या मतदारसंघातून इच्छुक होते, परंतु त्यांना काही उमेदवार मिळाले नाही. तर त्यांना धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून त्यांना मला असं वाटतं की हे सुरेश धस यांना पाठिंबा ते देतील. तर त्याच्यामुळे सुरेश धस यांना बऱ्यापैकी चांगलं त्याच्यातून म्हणजे मतदान होईल असं वाटतंय. ओके. तुम्ही बोलता मागाशी म्हटलं की या मतदारसंघातलं जातीय साधारण गणित सांगताना तुम्ही म्हटलं की सामाजिक वातावरण फार बिघडलंय. तर नेमकं मराठा आंदोलनाचा परिणाम आहे की आणखी काय गोष्टी आहेत? मराठा आंदोलनाचा परिणाम तर आहेच, परंतु बीड जिल्हा जो आहे, बीड जिल्ह्यामध्ये अगदी पहिल्यापासून म्हणजे अगदी असं सांगता येईल की 1960 पासून मराठा आणि वंजारी हे 2 समाज आहे ह्यांच्यामध्ये. म्हणजे अगदी तिथं गावाचे गाव आहेत. म्हणजे एक गाव वंजारी समाजाचं, एक गाव मराठा समाजाचं. आणि जर समजा अगदी साधी शाळकरी मुलांची भांडणं झाली तर म्हणजे अनेकदा अशा प्रकारे घडतात की वंजारी समाजाने त्या मराठा गावावर हल्ला केलाय किंवा मराठा समाजाने वंजारी गावावर हल्ला केलाय. अशा पद्धतीचं वातावरण आहे. आता मनोज जरांगे यांच्या आंदोलन भर पडली, इतकंच खूपच भर पडली. म्हणजे आता तिथं काही भागात तर असं वातावरण आहे की म्हणजे एकमेकांकडून खरेदी करायची नाही, एकमेकांकडे अजिबात बोलायचं नाही. पण एक गोष्ट आहे म्हणजे आता ते मला असं वाटतं की ह्या निवडणुकीच्या निमित्ताने एक गोष्ट की धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, तर यांना शेवटी त्यांचं राजकारण करायचंय आणि त्यांना केवळ एका जातीकडे बघून चालत नाही. सुरेश धस असतील तर त्यांनी हे सगळं वातावरण ह्याच्यामध्ये कुठेतरी समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे.
वंजारी समाजाला म्हणजे आता खरं म्हणजे इथं पंकजा मुंडेंनी ठरवलं असतं तर वंजारी समाजाचा एखादा उमेदवार देता आला असता, परंतु त्यांनी जाणून बुजून मराठा समाजाचा उमेदवार दिलेला आहे आणि धनंजय मुंडेंनी त्याला पाठिंबा दिलेला आहे. तर त्याच्यामुळे थोडंसं हे जे वातावरण आपल्याला असं दिसतं की आपण जेव्हा पुण्यातून किंवा मुंबईतून बघतो तर त्यावेळेस आपल्याला दिसतं की ग्रामीण भागात खूप असं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश येते, परंतु ग्राउंड रियालिटी आता अशी आहे की आता हाच मतदारसंघ म्हणजे आपण एक उदाहरण की या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या वेळेस पंकजा मुंडे यांचा पराभव करण्यासाठी मनोज जरांगे यांनी प्रचंड प्रयत्न केले, हे सगळ्या अख्ख्या राज्याला माहिती आहे. म्हणजे बजरंग अण्णा जे निवडून आले तर त्याच्यामध्ये मनोज जरांगे यांचंच खरं क्रेडिट आहे, परंतु या मतदारसंघात सुरेश धसारे यांच्यासारखे अनेक जण मराठा समाजाचे लोक हे अत्यंत ठामपणे उभे राहिले आणि आपल्याला माहिती आहे की त्यावेळेस मनोज जरांगे यांचं साधारणतः असा करिश्मा असा औरा होता की त्यांच्या विरोधात बोलणं, त्यांच्या विरोधात उभं राहणं हे कुणालाही शक्य नव्हतं, परंतु सुरेश धस असतील इतर लोक उभे राहिले म्हणून हे पंकजा मुंडे यांना 32,000चं लीड दिलं. म्हणजे हे सामाजिक वातावरण कुठेतरी त्याच्यामुळे ते निवडण्यास मदत होती. अगदी खरं आहे. म्हणजे एकूण सगळी जी परिस्थिती आहे मराठवाड्यातली, एकूणच बीड जिल्ह्यात ते फारच आहे, पण एकूण मराठवाड्यातली परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीत हा एक तुम्ही जो यांचं सुरेश धस यांचं जे सांगितलं ते एक कुठेतरी सामाजिक सलोखा, राजकीय सलोखा याच्यासाठीच एक चांगलं उदाहरण म्हणून सांगता येईल. मला तर अनेकदा असं वाटतं बरं का की म्हणजे हे असे अगदी खूप अभ्यासू नेते आपल्याला वाटतात ना, तर त्यांच्यापेक्षा असा रांगडा नेता असतो ना तो चांगला. तो काय करतो की तो खरोखरच विचार करतो, जातीच्या पलीकडे जातो. म्हणजे आता समजा उदाहरणार्थ अगदी सांगायचं म्हटलं तर सुरेश धस, धनगर समाज साधारणतः 35,000 मतदानी, धनगर समाजाचा एक माणूस आपल्यासोबत पाहिजे, माळी समाजाचा इतका मतदानी, माळी समाजाचा एक माणूस पाहिजे. ह्याच्यामध्ये काही त्यांचं असं काही काही पॉलिसी ठरवलेली आहे किंवा काहीतरी असं फार मोठा जाती अंतापर्यंत नेणारा विचार आहे असं नाही, परंतु हा जो प्रॅक्टिकल अप्रोच आहे ना तर त्याच्यामुळे वातावरण चांगलं होतं. आणि जर अशी सगळ्या पद्धतीची लोक जर आली म्हणजे आता खरोखरच मराठवाड्यातलं वातावरण आपण म्हणतोय, मराठवाड्यामध्ये गेल्या वेळेस महायुतीचा पराभव झाला, महाविकास आघाडीचे हे उमेदवार निवडून आले. प्रश्न म्हणजे काय, हा राजकीय नाही, परंतु हा पराभव कशामुळे झाला, म्हणजे जर केवळ जाती अंगाने विचार करून जर एखाद्या उमेदवाराला पाडलं जात असेल, म्हणजे आता पंकजा मुंडेचं उदाहरण घेतलं तर पंकजा मुंडे ह्या खरं मोठ्या नेत्या आणि त्यांनी कामही चांगले केलेलं आहे. धनंजय मुंडे कृषी मंत्री होते, त्यांनी काम चांगलं केले, लोकांनी त्यांच्या आव्हानालाही प्रतिसाद दिला नाही आणि केवळ जातीवर मतदान केलं. हे मला वाटतं ह्या निवडणुकीत तरी हा जातीचा जो विचार दुरुस्त व्हावा, तो दुरुस्त व्हायला पाहिजे. म्हणजे शरद पवारांचा शब्द आहे तो दुरुस्त व्हायला पाहिजे, की तो हा विचार जो हा दुरुस्त व्हायला पाहिजे. तर तो जर झाला तर मला असं वाटतं की महाराष्ट्रात पुढचं जे सामाजिक सलोख्याचं वातावरण आहे, महाराष्ट्र जो पुरोगामी म्हणवला जातो, म्हणजे आता पुरोगामी महाराष्ट्र का म्हणायचं, जर तुम्ही जर प्रत्येक वेळेस जातीचा विचार करत असाल तर पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं काही कारणच नाही. तर ही सगळं मला असं वाटतं की आपण जे हे विधानसभेचा आखाडा करतोय तर या मतदारसंघाचं तर ठीक आहे बाबा, हा निवडून किंवा तो निवडून दिला, ह्याच्यामध्ये आपल्याला काही फार रस असायचं कारण नाही, परंतु या निमित्ताने लोकांना हे कळलं पाहिजे की हे सुद्धा कंगोरे आहेत. अगदी खरं. अविनाशजी अगदी बरोबर बोलला तुम्ही. राजकीय विश्लेषण अनेक जण करतात, आपणही करतो, मात्र हा जो मतदारसंघ आहे तिथला जो एकूण सामाजिक परिस्थिती आहे आणि एकूणच तिथलं राजकीय अंगाबरोबरच सामाजिक परिस्थिती उलगडून दाखवायचा जो काही प्रयत्न केला तो खूप चांगला होता. अविनाशजी खूप धन्यवाद. या भागात आज आपण इथंच थांबूया, उद्या भेटूया नव्या मतदारसंघासह. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.